नमस्कार. आनंद निर्माण करायला मर्यादा असू शकतात, पण आनंद उपभोगायला आणि इतरांना आनंद वाटायला काळ, वेळ किंवा वयाच्या मर्यादा कधीच नसतात. प्रेम माणसावर करायचं असतं आणि वस्तू वापरायच्या असतात, पण खूपदा चित्र उलटं दिसतं. माणूस वस्तूंवर प्रेम करून माणसांना वापरायला लागतो आणि आयुष्यातलं खरं समाधान हरवून जातं. आयुष्यात वाईट गोष्टी नक्कीच असू शकतात, पण आयुष्य कधीच वाईट असू शकत नाही. आयुष्य हे एक फूल आहे, ज्यात काटे खूप आहेत, पण सौंदर्याची कमतरता नाही. गरज पडल्यावर अनेक जण आपली आठवण काढतात, पण निस्वार्थपणे जे लोक आपली आठवण काढतात तेच लोक आपले असतात. काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसं गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात. संधी आणि सूर्योदयाचा प्रकाश या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. कितनी खूबसूरत है यह जिंदगी, रोज वही सुबह वही शाम, फिर भी हर रोज का सवेरा नया लगता है. True friendship is formed when one person stands by you and ready to help you. रोजच सुप्रभात म्हटल्यावर दिवस चांगला जातो असं काही नाही, किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ज्ञ असतो असंही नाही. पण शुभ सकाळ पाठवताना आपण ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यांसमोर येते तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. चांगल्या व्यक्तीची संगत ही दुकानातल्या अत्तरासारखी असते. खरेदी करा अथवा न करा, फक्त दुकानात जवळून आपण गेलो तरी मन सुगंधानं भरून जातं. एखाद्याची उगीचच टर उडवणं आणि मनमानी करत पैसा उधळणं या दोन्ही गोष्टी आयुष्यात तशा बराच विचार करून कराव्यात, अन्यथा आयुष्याचा कचरा व्हायला फारसा वेळ लागत नाही. वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथं आपल्याला जास्त परतफेड मिळेल. जहाँ आपके शब्द और भावनाओं की कद्र होती है, वही हक जताने की कोशिश करनी चाहिए. इतरांना मोठं करणं हाच खरा मोठेपणाचा महत्त्वाचा गुण आहे. इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात, मात्र दोघांमध्ये फरक इतकाच आहे की इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात. कुणाविषयी जास्त विचार करत बसू नये, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस आहे. स्वतःसाठी सुंदर घर करणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काहीच नसतं. ज्ञान पचलं तरच माणसाच्या विद्वत्तेत वाढ होते. जर पचलं नाही तर मात्र माणसाला अहंकार येतो. जी माणसं आपल्या परिस्थितीप्रमाणे वागतात, आपल्या सामर्थ्यानुसार काम करतात, त्यांचे विचार नेहमी सकारात्मक असतात आणि कुणाचा अनादर करत नाहीत, ती माणसं कर्तव्यदक्ष असतात. अशीच माणसं आपल्या जीवनात यशस्वी व आनंदी असतात. अहंकार के अंधे इंसान को ना तो अपनी गलतियां दिखती है और न ही दूसरों की अच्छाइयाँ. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकणे. आपण हे करू शकतो हे मनाशी ठरवलं की आपण आधीच अर्ध यश मिळवलेलं असतं.
संशय मागे ओढतो, पण आत्मविश्वास पुढे घेऊन जातो. आपल्या वडिलांचे नाव व संपत्ती आपल्याला मिळू शकते, पण आरोग्य, शरीर आपल्यालाच कमवावे लागते. ते वारसा हक्काने मिळत नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात पैसा श्रेष्ठ असतो, तो कमवावाही लागतो. पण उत्तरार्धात ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत. प्रॉपर्टी, पैसा, समृद्धी खूप आहे, पण खाता येत नाही आहे, हे सर्वात मोठं दुर्दैव असतं. म्हणून शरीर आरोग्य हे जपलं पाहिजे. यह निश्चित नहीं कि जहाँ धन है वहाँ आनंद हो, लेकिन जहाँ अच्छा मन है वहाँ आनंद निश्चित होता है. When today is the period of struggle, then tomorrow will be the period of success. जीवनात स्वतःच्या बोलण्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवला पाहिजे की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची चवच लागली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 आपण इतरांना दिल्या की तिसरी आपल्याला आपोआपच मिळते. कोणतंही फूल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहीत असतं निसर्गानं प्रत्येकालाच वेगळं बनवलं आहे, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलं आहे. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नातं तर सर्वच जण जोडतात, पण नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. कभी किसी की सुनी सुनाई बातों पर तुरंत भरोसा मत करना, कभी यकीन ना करना, क्योंकि लोग आपको ऐसी बातें कभी नहीं बताते जिनमें वे खुद गलत होते हैं. बिलीविंग इन युअरसेल्फ इज द फर्स्ट सिक्रेट ऑफ सक्सेस. माणसानं शिक्षण घेण्यापूर्वी संस्कार, व्यापार करण्यापूर्वी व्यवहार आणि परमेश्वराआधी आईवडिलांना समजून घेतलं तर त्याच्या उभ्या आयुष्यात कोणतीच अडचण आडवी येणार नाही. जेथे देण्याची सवय असते तेथे दातृत्वाचा उगम होतो. परिणामी तेथे समृद्धी असते आणि जेथे आपुलकी असते तेथे माणुसकी असते. मग तेथे माणसांची कधी कमी असत नाही. देव भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला देव कळावा यासाठी गीता, गाथा आणि ग्रंथ वाचावे. ज्याला जिंकायचे असते त्याला कुठं लढायचं आणि कुठं शांत बसायचं हे व्यवस्थित समजतं. सवडीपेक्षा आवडीनं बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात अधिक जपलं पाहिजे. आशीर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग किंवा गंध नसतो, पण ते मिळाले की जगण्यात रंग आणि सुगंध भरला जातो. जहाज ने किनारा छोड़े बिना उसे सफ़र की दिशा नहीं मिलती और इंसान ने निराशा छोड़े बिना जीने की उम्मीद पैदा नहीं होती. आपण इतरांप्रती दाखवत असलेल्या निष्ठा, सचोटी, आपुलकी, दया, क्षमा, शांती, आदर आणि प्रेम या गुणसमुच्चयामुळेच आहे त्यापेक्षा शतपटीने अधिक आकर्षक आणि लक्षवेधी दिसतो. जिथं दुसऱ्यांची निंदा करण्याचं काम इमाने इतबारे सुरू असतं तिथं आपण अजिबात थांबू नये, कारण आपण तिथून उठून गेल्यावर हमखास आपला नंबर लागू शकतो. पोपटपंची आणि कावळ्याची कावकाव या दोन्ही गोष्टी तशा निरर्थकच. जिथं संवाद असतो, सुखदुःखांची देवाणघेवाण असते, आपलेपणाची भावना असते, तिथंच खरी नाती रुजत असतात. गैरसमजुतीचं भूत एकदा मनावर बसलं की लोक बोलतात ते ऐकू येतच, पण जे बोलत नाहीत ते सुद्धा आपल्याला ऐकू येतं. आणि सुखी समाधानी जीवनासाठी ही गोष्ट फार घातक असते. म्हणून गैरसमज होणारच नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं असतं. ज्यानं आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते.
हमेशा जीतने की उम्मीद रखनी चाहिए, क्योंकि किस्मत बदले या न बदले वक्त ज़रूर बदलता है। धन्यवाद।